देश आर्थिक संकटात होता, पण त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला उपदेश करण्याआधी स्वतःच्या ऐश आरामावर बंधनं आणली होती. देशाचे अर्थमंत्री होते, ना 56 इंचाची जाहिरात, ना हजारो कोटींचा इव्हेंट, ना स्वतःच्या चेहऱ्याचे पोस्टर देशभर. हा माणूस इकॉनॉमी क्लासने फिरत होता, स्वतःचे कपडे स्वतः धुत होता. मंत्रीपद मिळाल्याची बातमी आली तेव्हा तो बाथरूम मध्ये कपडे धुत होता. रेल्वे मंत्री झाला, पण रेल्वेच्या VIP कोट्याला स्वतः किंवा स्वतःच्या नातेवाईकासाठी कधी वापरलं नाही. अर्थमंत्री झाला, पण जनतेला काटकसर करण्याआधी स्वतःच्या मंत्रालयाचा खर्च कापला, कारण त्याला माहिती होतं गरीब माणसाला त्याग शिकवणं सोपं असतं, पण सत्तेच्या खुर्चीत बसून स्वतःचा मोह मोडणं किती कठीण असतं. आणि आजचं चित्र बघा, जनतेला सांगितलं जातं पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, सोनं कमी खरेदी करा, परदेशी प्रवास टाळा, पण स्वतः हजारो कोटीचे सेंट्रल विस्टा लक्झरी विमान, अफाट जाहिरातबाजी आणि प्रत्येक सरकारी योजनेवर एकाच चेहऱ्याची ब्रँडिंग. सामान्य माणूस सिलेंडरच्या किमतीत होरपळतोय, शेतकरी डिझेलच्या दरात अडकतोय, तर सत्ता मात्र लाईट, कॅमेरे आणि इव्हेंट मध्ये रमली आहे. मधु दंडवते त्यांचं नाव. मधु दंडवते म्हणाले होते, फर्स्ट क्लास खाली आणण्याचं नाही, तर सेकंड क्लास वर न्यायचा आहे आपल्याला. आजचं राज्यकर्ते हे काय करताय? फर्स्ट क्लास अजून श्रीमंत करताय आणि सेकंड क्लासला राष्ट्रवादाच्या भाषणात गुंतवून ठेवताय. फरक फक्त एवढाच आहे, त्या काळात नेते साधे होते आणि विचार मोठे होते. आज इमारती मोठ्या आहेत, पण विचार खूप छोटे आहेत. धन्यवाद.